लग्न काहीच दिवसांवर आलेलं असताना पीएसआय नवरदेवाकडून लग्नाला नकार देण्यात आला। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावातला हा प्रकार आहे। चकलांबा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवरदेव पवन निंबाळकरकडून सोनं कपड्यासह 14 लाखांची फसवणूक करण्यात आली। नवरदेवानं याआधी अनेक मुलींना फसवल्याचा मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे, तर मुलीच्या नातेवाईकांनी खोटी माहिती दिल्याचा नवरदेवाच्या भावाचा आरोप आहे। पुतण्याच्या मोबाईलवर फोन केला, ते म्हणले आपल्याला संध्याकाळी चर्चा करायची। आम्हाला वाटलं हे लग्नासाठी काहीतरी दुसरं चर्चा करायची काय, पण त्यांनी ती चर्चा न करता ते दुसरंच अभद्र भाषेत बोलायला लागला। मला तुमची मुलगी आवडत नाही, ती खेड्यात राहती, ती माझ्याच म्हणजे पीएसआय ला शोभत नाही असं म्हणून त्यांनी नकार दिलाय। जॉब विचारला त्यावेळेस ते म्हणले मला 20 तोळे सोनं आणि 10 लाख रुपये रक्कम जर देत असले तर मी लग्न करतो। एफ आय आर मध्ये आणखी उल्लेख केला की तुम्हाला तिथं धमकावलं गेलं, कशा पद्धतीने तिथं धमकावलं त्या अधिकाऱ्यांना? त्या अधिकाऱ्याने असं धमकावलं की त्याचं ते सिव्हिल ड्रेस होता, भिंतीला आड केलेला, त्याच्याकडे रिव्हॉल्वर होती। तो मला जास्ती जर शहाणपणा करताना तर मी डिपार्टमेंट मध्ये आणि पुतण्याच्या डोक्याला त्यांनी रिव्हॉल्वर लावली। आमची मागणी आता आम्ही शेतकरी आहेत, शेतातच काम करतो। मग आता आम्हाला वाटत होतं पीएसआय बघून दिला, चांगलं होईल, आमच्या मुलीचं चांगलं कल्याण होईल, त्याच्यासाठी आम्ही दिलत। पण आता त्याने धोका दिला, पण असं करायला नव्हतं पाहिजे। त्याने कष्ट ते करून तेवढे बी पैसे खर्च झाला आमचा, पण तिने आता खर्च द्यायला पाहिजे आमचा, त्याला न्याय मिळाला पाहिजे। पुण्यात 14 दिवसांसाठी जमावबंदी आदेश दिल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे। जमावबंदीमुळे व्यवसायावर परिणाम होणार असल्याची चिंता हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली। तसंच आपत्कालीन परिस्थिती नसताना जमावबंदी का लागू केली असा खाऊ गल्लीतील व्यावसायिकांनी सवाल केलाय। वाईन शॉप बघा, राहुल वाईन शॉप, तिथं 40-45 लोक एका वेळेस थांबतात, मग ती जमावबंदी नाही का? इथं आमच्या इथं 10-12 जण थांबले किंवा 5 जण थांबले तर जमावबंदी। तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट बारमध्ये जा, एका वेळेस त्या ढाब्यामध्ये रेस्टॉरंट बारमध्ये 100, 200, 500 लोक असतात, मग ती जमावबंदी नाही का? आम्ही बी शासनाला टॅक्स भरतो ना। माझा महिन्याला 3 महिन्याला माझ्या 3000 रुपये टॅक्स जातो, आणि फक्त एकच आहे की आम्ही 3000 भरतो आणि ते लाखोनी भरतात। म्हणजे आम्ही व्यापारी नाही का? मग तेच व्यापारी का? आम्ही व्यापारी नाही का? आमच्याकडून शासनाला काय फायदा होत नाही का? म्हणजे असं त्याचा अर्थ होतो की आमच्यापासून काहीच होत नाही, आम्ही शासनाच्या जागेवर फुकट व्यवसाय करतोय आणि शासनावर आम्ही उपकार करतो, असा अर्थ त्याचा होतो। अंबरनाथमध्ये एक्सपायर झालेली मिठाई विकत असल्याचा कामगारांचा दावा आहे। अंबरनाथमधील सिरवी मिठाई दुकानामध्ये काम करणाऱ्या कामगारांनीच हा दावा केलाय। कामगारांनी मिठाई दुकानाचा व्हिडिओ व्हायरल केला होता। मिठाई दुकान मालकाकडून याबाबत खुलासा करण्यात आलाय। 2 कामगार पगार देऊन सुद्धा चोरी करून पळाले असं दुकान मालकानं म्हटलंय। वैयक्तिक हेतूनं दुकानाची बदनामी केल्याचं मालकाचं म्हणणं आहे। मैं उनको 1 रुपया खोटा नहीं करूँगा, मैं पैसा उनको देके भेजूंगा। तो वो वापस आए तो मैं उनको पैसा दिया, और फिर वो दोपहर तक अरे खाना वाना खाया। फिर मेरा चोरी भी किया उसने, 2 सेलिब्रेशन वगैरह है, सर्फ है, कैडबरी है, सब उसने बैग में डाला। मेरे पास फुटेज वीडियो भी है मेरे सामने, ठीक है ना। और मैंने भी उसके ऊपर विश्वास रखा कि चलो यार क्या चोरी थोड़ी करेगा, 4 महीना काम किया तो काय का चोरी करेगा। तो उन्होंने जाने के बाद मालूम पड़ा कि भाई उसने चोरी किया है। TWJ असोसिएशन फसवणूक प्रकरणात प्रमुख संशयितांना अटक झाली। प्रमुख संशयित आरोपी समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला अटक झाली। जळगावच्या गुन्ह्यामध्ये दोघांना ठाणे कारागृहातून अटक करण्यात आली। पुण्यातील TWJ असोसिएशनकडून जळगावातील 279 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे। करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसले विरोधात 5 गुन्हे दाखल झालेत। जादूटोणा फसवणुकी प्रकरणी 4 गुन्हे दाखल आहेत। लैंगिक अत्याचार प्रकरणात भोंदू भोसले विरोधात 1 गुन्हा दाखल आहे। लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये भोंदू भोसलेला उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। बंधुमामा मनोहर भोसलेच्या अडचणीत जे आहे ते सध्या वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। बंधुमामा मनोहर भोसलेवरती जे आहे ते एकूण आतापर्यंत जे आहे ते 5 गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। यामध्ये जे आहेत ते 4 जे गुन्हे आहेत ते फसवणूक आणि जादूटोणा या संदर्भात जे आहे ते गुन्हे दाखल झाले आहेत। यामध्ये 3 जे गुन्हे आहेत ते करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झाले, तर 1 गुन्हा आहे तो कुर्डुवाडी ठिकाणी दाखल झाला। तर काल जो आहे तो त्याच्यावरती लैंगिक अत्याचाराचा देखील गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। उद्या त्याला जे आहे ते न्यायालयात हजर करण्यात असल्याची माहिती पाहायला मिळते। नेमकं किती दिवसाची पोलीस कस्टडी मागितली जाते हे पाहणं तितकंच गरजेचं असून यावरती आरोपीचे वकील देखील काय जे आहे ते आपली
बाजू मांडणार हे पाहणं गरजेचं आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. काँग्रेसच्या मगरीच्या आसवांना बळीराजा कधीही भुलणार नाही. रवींद्र चव्हाण यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरही टीका केली. उचलली जीभ लावली टाळ्याला, असं करण्याआधी थोडा अभ्यास करा. रवींद्र चव्हाण यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना हा सल्ला दिलाय.